नमस्कार, मी पूजा मंगलमूर्ती. महाराष्ट्र न्यूज 7च्या आपला विदर्भ आपली बातमीमध्ये आपलं स्वागत करते. गांधीबाग पोलीस ठाण्याअंतर्गत इक्बाल अहमद, एहसान अहमद या आरोपींकडून 4 मोटरसायकल व 4 मोबाईल असे एकूण 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 20/3/2020 रोजी फिर्यादी एजिज खान वल्द मजीद खान राहणार मोमिनपुरा अंसारनगर यांनी त्यांच्या घरासमोर रात्री होंडा ॲक्टिवा गाडी ठेवली होती. ती रात्री चोरी केली. त्या संदर्भात पोस्टे तहसील येथे अपराध नंबर 146 कलम 379 भालवी यांनी नोंद होता. काल आमचे पथक PSI वाघ, हेड कॉन्स्टेबल समीर शेख, नजीर शेख हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक क्रिमिनल संशयास्पद फिरताना दिसला. त्यावरून तो क्रिमिनल रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याला थांबवले असता तो इक्बाल अहमद वल्द एहसान अहमद वय 30 वर्ष राहणार छोटी मस्जिद जवळ भानखेडा तहसील नागपूर हा मिळून आला. त्याच्या ॲक्टिव्हिटी संशय दिसल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्याने दिनांक 20/3/2020 रोजी फिर्यादी अजित खान वल्द मजीद खान यांची मोटरसायकल चोरीचे कबूल केले. त्यावरून त्याच्या घरून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली. आरोपीच्या विद्यमान कोर्टातून PCR घेतला. PCR मध्ये असताना आरोपी इक्बाल अहमद वल्द एहसान अहमद यांनी तपासी अधिकारी हेड कॉन्स्टेबल समीर शेख यांना माहिती दिली की त्यांनी पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 357/2020, अपराध नंबर 466/2020 आणि अपराध नंबर 578/2020 कलम 379 या तिन्ही गुन्ह्यात मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत आणि त्या त्याने स्वतः काढून दिल्या. त्याचबरोबर अपराध नंबर 84/2020 कलम 454, 457, 380 भालवी हा पोलीस स्टेशन तहसील येथे नोंद आहे. रात्रीच्या वेळेस घरफोडी करून मोबाईल चोरीस नेले होते. त्या चोरीस गेलेल्या घटनेतील 4ही मोबाईल आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे आरोपी इक्बाल अहमद वल्द एहसान अहमद याच्याकडून जवळपास 1,16,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी PCR मध्ये आहे. आरोपीकडून अनेक गुन्हे इतरत्र दाखल असतील ते सुद्धा उकळण्याची शक्यता आहे आणि आरोपी हा पोलीस स्टेशन तहसील रेकॉर्डवरील नामदर्ज गुन्हेगार असल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशा वर्कर्सद्वारे या कोरोनाच्या काळात अनेक मदती करण्यात आल्या होत्या. या विषयावर प्रशासन व नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याद्वारे 15 ऑगस्टला घोषणा केली गेली होती की आशा वर्कर्स यांना योग्य मानधन देण्यात येईल. पण खूप दिवसांपासून या विषयावर दुर्लक्ष केलं जात होतं. म्हणूनच आशा वर्कर्सद्वारे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. आशा वर्कर लोगों को काफ़ी मोर्चे आंदोलन करना पड़ा. उसके बाद में आपने जो निर्णय लिया है, इस निर्णय के लिए आपको इतना समय कैसे लग गया? जो पैसा बढ़ाना था NMC की तरफ से, जिला परिषद की तरफ से, काफ़ी आशा वर्करों ने लगातार आंदोलन और मोर्चे करने के बाद में NMC कैसे जागरूक होगी, इसके बारे में बताइए. उनका पेमेंट इस तरह से लेट लतीफ़ी में क्यों मतलब बढ़ाया गया, क्या कारण? नागपुर महानगर पालिका में जितने लोगों ने कोविड के काल में अच्छा काम किया उन सबके प्रति हमारी भावना अच्छी है और हम सब लोग चाहते हैं कि उन्हें अतिरिक्त मानधन मिले. इस संदर्भ में माननीय महापौर जी ने 15 अगस्त के उनके भाषण में आशा वर्करों को अतिरिक्त मानधन मिलना चाहिए इसकी घोषणा भी की थी. उसके पश्चात आशा वर्कर का एक निवेदन मुझे भी प्राप्त हुआ. उन्हें मैंने भी तब वचन दिया था कि निश्चित आपके काम के प्रति हम सब लोग सहमत हैं और आपको अतिरिक्त मानधन देने के लिए हम लोग कटिबद्ध हैं. लेकिन प्रशासन की ओर से प्रस्ताव आने में जिस प्रकार से समय लगाया गया उस वजह से ये प्रस्ताव आज स्थायी समिति के पटल पे आया है और स्थायी समिति के पटल पे आने के तुरंत बाद हम लोगों ने इसको अनुमति प्रदान की है. इसमें जो आशा वर्कर है उन्हें 1,000 रुपये प्रति महीना अतिरिक्त मानधन और जो बाकी अतिरिक्त हेल्थ वर्कर है उन्हें 1,500 रुपये अतिरिक्त मानधन, ऐसा 35,91,000 रुपये का जो खर्चा है वो हम लोग इस पे करने वाले हैं. लेकिन मुझे ऐसा लगता है कि निश्चित आशा वर्करों को ये मानधन मिलने में थोड़ी सी देरी हुई है और ये देरी प्रशासन की ओर से हुई है. लेकिन आज हम लोगों ने ये निर्णय लिया. मुझे ऐसा लगता है इसके बाद
आशा वर्करों को ये मानधन कंटिन्यू रहेगा। गेल्या कित्येक महिन्यांपासून महामार्गामुळे प्रशासनाद्वारे शाळा व महाविद्यालय बंद करण्यात आली होती। त्यानंतर ऑनलाईन क्लासेस शालेय संस्थांद्वारे घेण्यात आले होते, पण काही संस्था विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेत होत्या, म्हणून पालकांनी शालेय संस्थांसमोर प्रदर्शन मांडत प्रशासनाची मदत मागितली। सर, इथे आम्ही जे पालकगण इथे जे एकत्रित झालेले आहोत त्याचं कारण नेमकं म्हटलं म्हणजे असं आहे की ही जी नारायणा विद्यालय आहे यांनी आमच्यासोबत भरपूर मोठं म्हणजे चीटिंग केलेली आहे, चीट केलं आहे पॅरेंट्सचा। ही शाळा CBSE ॲफिलिएशन नव्हती आधी, ही फक्त मागच्या वर्षी झाली आणि आमच्याकडनं प्रत्येक वर्षी CBSE शाळा आहे म्हणून फीस घेतल्या गेलेली आहे। दुसरी गोष्ट, आता हे कोविडची जी सिच्युएशन आलेली आहे तर अशा याच्यामध्ये बरेचसे पालकगण आहे जे आपले जॉब म्हणजे नाही आहे, कोणाचा बिझनेस नाही आहे आणि बरेचसे पॅरेंट असे आहेत की 70%, 30%, 50% सॅलरीवर काम करून राहिले आणि शाळा इकडे म्हणतात की आम्हाला 100% फीस पाहिजे, जेव्हा की यांचं या पिरियडमध्ये ना कम्प्युटर लॅब यूज होत आहे, ना सिक रूम होत आहे, ना प्लेग्राऊंड यूज होत आहे, असं कोणत्याही प्रकारचं यांचं ना लायब्ररी यूज होत आहे। पण हे लोक म्हणतात की आम्हाला पूर्णपणे फीस द्या आणि यांची जी शिकवण्याची पद्धत आहे हे कोणत्याही पालकगणाला विश्वासात न घेता या लोकांनी शिकवण्याची एकदम पैसे कमवण्याचा यांचा फक्त उद्देश आहे। आम्ही जेव्हा इथले मॅनेजमेंटचे जे डायरेक्टर होते मिस्टर रोशन ढोरे, 14 तारखेला आम्ही त्यांच्याशी मीटिंग केली तेव्हा ते सांगायला बोलले की नाही म्हणे याच्या संदर्भात होणार आहे, असं होणार आहे, पण ते डिप्लोमॅटिक उत्तरं देत होते आणि आम्हाला म्हणजे चुकीची माहिती ज्याला आम्ही म्हणू शकतो ती आम्हाला देत होते। तर पालकांनी जेव्हा त्यांना हे सर्व गोष्टी विचारल्या की आम्ही आता किती फीस द्यायची, तर त्या संदर्भात बोलले की फीसच्या संदर्भात अजून हे व्हायला आहे तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईल। तर म्हणून आज त्यांच्याच बोलण्यानुसार आम्ही आता इथे गोळा झालेला आहे आणि त्याच आम्ही मुद्द्यावर फीसच्या आम्ही बोलणार आहे। आणि या लोकांनी एक हद जेव्हा केली की जेव्हा आम्ही इथे शाळेला ॲप्लिकेशन पाठवलेली आहे की आजच्या मीटिंगची आणि ही ॲप्लिकेशनना 6 तारखेला मिळालेली आहे। 6 तारखेनंतरच शाळेच्या टीचर लोकांनी यांनी आमच्या बऱ्याचशा पालकांना फोन करून रात्री 7:30, 8:30, 9, पावणे 10पर्यंत फोन केला आणि त्यांना फीस मागणी केली की तुम्हाला पूर्ण फीस भरायची आहे। म्हणजे हा अनऑफिशियल टाईम, शाळेचा हा टाईम नसते, नाईट शाळा नाही आहे ही नारायणा विद्यालय। तर तेच आम्हाला म्हणायचं आहे की हे शाळा इतक्या चीप लेवलपर्यंत जाऊन राहिली मॅनेजमेंट इथली आणि इतक्या चीप लेवलवर जाऊन ही हरकती करून राहिली आणि प्रेशराईज करत आहे। यांनी मध्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे एनटॅप ऑनलाईन क्लासेस बंद केलेले होते। बंद केलेले क्लासेस सुरू करण्याकरता जे पालकगण एकटे इंडिव्हिज्युअल आले त्यांना बोलल्या गेलं आप 2000 भी भर के अपना क्लास चालू कर सकते हो, आप टर्म फी और ट्यूशन फी दे दो, असं म्हणून यांनी असे बऱ्याचशा पालकांना प्रेशराईज करून त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू करून घेतले। पण जेव्हा आम्ही इथे 12 तारखेला सर्व पालकगण पहिले आलो आधी तर तेव्हा आम्हाला बोलले नाही आपके सबके एनटॅप चालू हम कर देंगे। आम्ही म्हटलं आम्ही एनटॅप चालू करायला आलोच नाही, आम्हाला फक्त यावर्षी आम्हाला किती फीस द्यायची आहे या सेशनची तेवढं आम्हाला सांगण्यात यावं। तर हे त्यावर बोलूनच नाही राहिले, त्यावर टाळाटाळ करत आहे। तर आज म्हणूनच आम्ही फुल अँड फायनल मीटिंग म्हणून हे सर्व पॅरेंट्स सर्व पालकगण इथे एकत्रित आलेलं आहे आणि आम्हाला तेच म्हणायचं आहे की आम्हाला जे आहे फीजमध्ये रिडक्शन द्या आणि जे तुम्ही आमच्याकडनं प्रत्येक वर्षी 15% फीस वाढ करून घेतलेली आहे ते पैसे आम्हाला आमच्या इंटरेस्टसोबत व्याजासकट आम्हाला परत करा आणि ज्या पालकांनी फीस भरलेली आहे, ज्यांना प्रेशराईज करून फीस दिली तर त्यांची ही या वर्षीची फीस कन्सिडर करून त्यांना आता पुढच्या हप्त्यांसाठी त्रास देऊ नये आणि जर समजा कोणाचे जास्त पैसे निघत आहेत तर ते त्यांनी यांना परत करावे, आमचं एवढंच म्हणणं आहे। तभाणे, नरेंद्र तभाणे आणि या सर्व पालकांचंही तसंच म्हणणं आहे। आणि इथलं शिक्षणाचं जे आहे पद्धत खूप चुकीची पद्धत आहे, सिलेबस अजून दिलेला नाही, इथे PTA पॅरेंट टीचर असोसिएशन अजून झालेलं नाही, कारण की मागच्या वर्षीची शाळा CBSE झाली आणि यांनी कंटेंट्स फॉर्म काढले होते, त्यात मीही फॉर्म भरला होता की पण अजून मला त्या संदर्भात काहीच कळालेलं नाही। इस बारे में आया देखिए यहाँ पे आज जो पेरेंट्स आए हुए हैं है ना, वो इसलिए आए हुए हैं कि सभी लोगों का कंसर्न है एजुकेशन को लेकर के, बच्चों की पढ़ाई हैम्पर नहीं होनी चाहिए है ना, ये सबसे मेन मुद्दा है। और बच्चों की पढ़ाई किस तरीके से हैम्पर हो रही है कि स्कूल प्रेशराइज कर रहा है कि फ़ीस भरनी चाहिए है ना, एंड जो फ़ी स्ट्रक्चर स्कूल का है उस फ़ी स्ट्रक्चर के अकॉर्डिंगली पढ़ाई नहीं हो रही है। ठीक है, मतलब जो क्वालिटी एजुकेशन के लिए यहाँ पे नारायणा विद्यालय में जाना जाता है वो क्वालिटी एजुकेशन नारायणा विद्यालय में अभी प्रोवाइड नहीं कर रहा है। तो ये एक छोटा सा पेरेंट्स लोगों का गेट टुगेदर है सो दैट सभी लोग अपना अपना कंसर्न रेज़ कर पाएँ और सभी लोग साथ में मिल करके मैनेजमेंट के साथ में डिस्कस कर पाएँ कि हम लोग ओवरऑल इसको किस तरीके से इम्प्रूव कर सकते हैं
और बहुत सारे पेरेंट्स को आज के डेट में फाइनेंशियल क्राइसिस है, जहाँ पे उनका खुद का मतलब जो इनकम है वो हैम्पर हुआ है कोविड के कारण। तो उनको एक सपोर्ट भी चाहिए, उनका एक वो भी है कि उनको थोड़ा सा रिबेट मिल पाए या थोड़ा सा उन लोग अपने आप को एडजस्ट कर पाएँ अकॉर्डिंगली, ठीक है। तो वो एक पॉइंट के लिए पूरे पेरेंट्स इकट्ठा हुए हैं ताकि मैनेजमेंट के साथ हम लोग डिस्कस कर पाएँ। महात्मा गांधींच्या 151व्या जयंतीनिमित्त तालुका प्रशासन व वर्धा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑक्टोबर रोजी सेलू शहरातून सायकल रॅली काढून तसेच रांगोळींच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा संदेश घरोघरी पोहोचवण्यात आला। या रॅलीत तहसील कार्यालय सेलू इथून तहसीलदार महेंद्र सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली। कोरोना रुग्णांचा वाढता आलेख बघता तालुका प्रशासनातर्फे वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सायकल रॅली काढून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा संदेश घरोघरी पोहोचवण्यात आलाय। महाराष्ट्र न्यूज 7 साठी पंकज तडस, सेलू। कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांना लुटण्यात येत होते। असेच एक प्रकरण कोलंबिया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील एका रुग्णाबरोबर झाला, ज्याचा विरोध भाजप युवा कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आला। कल हमारा मित्र कपिल अंजर जुमले करके, कल इसकी माँ यहाँ पर पिछले 7 दिन से एडमिट थी। कल इसको बिल दिया गया, कल डिस्चार्ज था आंटी का। 1,80,000 का बिल आया, 60,000 रुपये पहले भरे थे, बोले 1,20,000 जमा करो। कपिल ने रोहित को फ़ोन किया, रोहित ने हमारे वरिष्ठों से बात करी तो उन्होंने बताया कि यहाँ पर ऑडिट का एक बंदा बैठता है, उसको बोलो कि ऑडिट करके हमको बिल दे। जैसे ऑडिट का नाम निकाला वो बोले कि आप 1,20,000 मत भरो, आप 78,000 रुपये भरो, केवल 78,000 रुपये भरो। लेकिन फिर हमने कहा कि आप जो हमको 78,000 कम करके दे रहे हैं उस पर हमको ऑडिटर की साइन चाहिए। तो बोले 78,000 भी छोड़ दो, बोले आप केवल 40,000 रुपये भरो, मतलब 60,000 पहले भरे हुए और 40,000 मतलब 1 लाख का बिल। तो इन्होंने 1,80,000 का बिल केवल 2 फोन के बाद इन्होंने 1 लाख पर ला लिया, 80,000 रुपये वैसे ही कम कर दिए। लेकिन जब इनको पता चला कि हम लोग वहाँ पर जाने वाले और कल शाम को जब हम उनके पास गए और उनको हमने 4 सवाल पूछे तो आप यकीन नहीं मानेंगे, उन्होंने 1,80,000 का बिल 40,000 कर दिया। बोले 40,000 का ही आपका बिल है और 20,000 रुपये ऊपर से लेकर जाओ। ये केवल गरीबों की लूट है। ये हॉस्पिटल के मैनेजमेंट गरीबों को लूट रहे। पैकेज के नाम पर ज़्यादा पैसे लेना इनका धंधा हो चुका है। पीछे देख सकते हैं बड़ी बड़ी इनकी गाड़ियाँ है, डिस्कवरी आती है, मर्सिडीज आती कहाँ से? गरीबों के पैसों से आती है। ये 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख के जो पैकेज का धंधा बना के रखा है वो तुरंत बंद होना चाहिए। और सभी नागपुर के लोगों को निवेदन है कि ऑडिटेड बिल मांगिए, इनको कोई हक नहीं बनता। महानगर पालिका के बोर्ड लगे हुए हैं, कितना रेट लेना चाहिए, क्या लेना चाहिए, उसी के हिसाब से ये रेट ले सकते हैं। और अगर नहीं लेते तो तुरंत इनके ऊपर कार्रवाई की मांग करनी चाहिए। और हम यहाँ पर युवा मोर्चा के 5 ही लोग आए, हम आंदोलन कर सकते थे, हम आंदोलन नहीं कर रहे। लेकिन हम कल म्युनिसिपल कमिश्नर से मिलने वाले हैं और ये हॉस्पिटल के ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए और हॉस्पिटल का रजिस्ट्रेशन भी बंद होना चाहिए। और ये जो मैनेजमेंट के लोग हैं, सुना है कि ये घंटावार जी का हॉस्पिटल है, वादग्रस्त आदमी है, वैसे भी तुरंत इनके ऊपर कार्रवाई होकर सख्त से सख्त कार्रवाई होकर इस हॉस्पिटल को उसका खामियाजा भुगतना पड़ना चाहिए, जिससे और कोई हॉस्पिटल ये हिम्मत ना करे आगे जाकर कि लाखों का बिल गरीबों के मुंह पर फेंक कर मारे। मनसर रामटेक तुमसर या महामार्गाचे चौपदीकरण व सिमेंट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। या कामांतर्गत रोड लगत मोठ्या प्रमाणात खोल खोदकाम करण्यात आले असून त्यात पावसाचे पाणी साचले, त्यामुळे शीतलवाडी तालुका रामटेक परिसरातील रोडच्या एका भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले। हे तलाव इतके धोकादायक आहेत की अपघातांना हे निमंत्रण देणारे। या गंभीर प्रकाराकडे कंत्राटदार कंपनी सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले। महाराष्ट्र न्यूज 7 साठी राकेश मर्जिवे, रामटेक। गुरुवारी रात्री पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला कर्मचारीला धाक दाखवत 16,000 रुपयांचा रोकड जप्त केल्याप्रकरणी ही लूट करणाऱ्या 3 आरोपींना यशोदानगर पोलीस स्टेशनद्वारे काहीच वेळात गजाआड करण्यात आले। महाराष्ट्र न्यूज 7 साठी रोशन बोकडे, नागपूर। मराठा आरक्षणाबाबतचा विषय सुटू शकतो। संभाजीराजे हे भाजपचे खासदार आहेत, यामुळे हा विषय केंद्रातून सुटू शकतो, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले। बघा, संभाजीराजेंच्या बरोबर पहिला विषय तर असा आहे की त्यांनी जो स्टँड घेतला की मी ओबीसीमध्ये तुम्ही
मराठा समाज OBCमध्ये का समावेश करत नाही, हे महाराजांचं म्हणणं अगदी खाजगीमध्ये सुद्धा मी असं बोललेलो नाही. मी काय बोललो, ज्यावेळेस यांची मीटिंग होती, माझ्या बाजूला संभाजीराजे बसले होते, त्यावेळेस मी संभाजीराजांना म्हणालो की तुम्ही हे सगळं संघर्ष करताय आणि आम्हाला म्हणताय की आम्ही OBC आम्ही तुमच्या मराठा समाजाच्या विरोधात आहोत. म्हटलं मी मराठा समाजाच्या विरोधात नाही. तुम्हाला OBCमध्ये यायचं असेल तर 27% पलीकडं 12% मागा आणि तुमचा वेगळा संवर्ग करून घ्या. म्हणजे 27%ला धक्का लावू नका. जसं 27%मध्ये 19% OBC आणि 8% हे धनगर आहेत, बंजारा आहेत, भटकी जमात आहे, विमुक्त भटक्या जमाती आहेत, तर यांच्यासाठी जे 8%चे वेगळी 2%, 2.5% अशी तरतूद केलेली आहे आणि असे 8% आणि मूळ 19% असे 27% OBCसाठी आहे. आता यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर 39% करा, 12% जोडून, म्हणजे 27 आणि 12. आता हे म्हणणं की तुम्ही हे करून घ्या आणि OBCमध्ये या, पण तुम्ही आमच्या वाट्याचं काही घेऊन जाऊ नका, हे मी त्यांना खाजगीमध्ये बोललो. खाजगीमध्ये मीन्स असं सहज गप्पा मारताना अनेक वेळा भेट होते, चर्चा होते. त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयाची मीटिंग होती, मुख्यमंत्री महोदयाला 2 मिनिट वेळ होता, त्यावेळेस आम्ही ती चर्चा केली. तर या अशा बोलण्याचा अर्थ की वडेट्टीवारांनी OBCमध्ये तुम्ही का येत नाही असं वडेट्टीवार म्हणले, याला मला असं वाटतं की राजेंचा गैरसमजातून ते बोलले असावेत किंवा त्यांना वेगळी काहीतरी त्यांची भूमिका असावी. राजांना कदाचित मी OBCसाठी सातत्यानं फ्रंटवर येऊन समाजाच्या प्रश्नासाठी लढतो, त्यामुळे माझा राजकीय म्हणजे काय म्हणतात त्याला हलाल करायचा काही विचार तर नाही ना या भूमिकेमागे त्यांच्या, असंही कदाचित मला वाटतं. पण मी त्यासाठी अजिबात तयार नाही. 27%मध्ये मराठ्यांचा समावेश करायचा विषय नाही आणि तो करू नये ही आज, काल आणि परवाची माझी सगळीच भूमिका आहे. मी कालही तीच भूमिका होती, आजही ती आहे आणि उद्यालाही तीच भूमिका राहणार आहे. त्यामध्ये कुठेही तडजोड करायचा विषय नाही. उद्धव राजकारण जे तुम्ही म्हटलं गैरसमज कदाचित झाला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी राजकारण किंवा जाणीवपूर्वक हे सगळं पसरवण्याचं काम केलं जातं? नक्कीच, कारण आता जी धार आलेली आहे बघा, आम्ही काही मराठा समाजांच्या विरोधात नाही. मी त्यावेळेसही बोललो, आत्ताही बोललो. मोठा समाज आहे, सगळ्यात मोठा आहे, बडी तो कानपिढी अशी आमची स्थिती होऊ नये. नाही तर तो मोठा समाजाने आम्हाला दाबण्याचंच काम करावं. त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचं मागत असेल तर आमचं काय जातं आहे. पण आमच्या कोट्यातून कशाला, पहिलेच 52% समाज असतं, 52% OBC असून 27% आरक्षण मिळतं आहे आणि त्यातल्या त्यात कुणबी समाज आत्ता OBCमध्ये ऑलरेडी आलाच आहे. मग आता राहिले किती? तर त्यांनी त्या समाजाच्या न्यायासाठी त्यांनी लढत असताना राजांची भूमिका ही आमच्यावर अन्यायासाठी नसावी आणि त्या भूमिकेतूनच आमचा आग्रह राहिला आहे. आता मी ज्या वेळेस ही भूमिका मांडतो किंवा बोलतो त्यावेळेस जर त्यांना वाटत असेल की नाही यामध्ये कुठेतरी OBCच्या संदर्भात काही आमचे म्हणजे लोकांच्या OBCच्या आमच्या लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण झाला तर याचा आवाज बंद होईल, असंही काही भूमिका त्यामागची कदाचित काय विशद केली तर मला माहीत नाही. पण राजांनी केलेलं हे विधान हे पूर्णतः विपर्यास्त केलेलं आहे. मी चर्चा करताना एवढंच म्हणालो, तुम्हाला OBCत यायचं असेल तर 27%त नको तर ते वेगळं करा आणि 39% OBCचं आरक्षण राज्यामध्ये करून घ्या. आता ह्यामध्ये सुद्धा अडचण आहेच ना हे करत असताना, कारण मग SC STचं धरलं तर तेही 50%च्या वर जाणार. आता अडचण तीच आहे. आता केंद्र सरकारकडून करून आणावं. सरकार आहे, राजे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, केंद्राकडे गेलं की हा विषय लगेच मिळेल. पार्लमेंटमध्ये 10 मिनिटामध्ये हा विषय सुटायला वेळ लागणार नाही. तुमच्या नेतृत्वाची धार मुदत करण्याचं नक्की त्यामागे तर हे षडयंत्र आहेच की ज्या पद्धतीनं ॲग्रेसिव्ह आम्ही आमचे विचार किंवा आमच्या समाजासाठी आम्ही कुठे कॉम्प्रोमाइज तडजोड न करता भूमिका आमची मांडतो प्रभावीपणे, तर त्याला कुठेतरी शह देण्यासाठी आणि जनमानसामध्ये
समाजामध्ये ओबीसी आमच्या प्रतिमेला तडा जाण्यासाठी अशा प्रकारचं विपर्यास्त विचार मांडले असावेत, असा माझा समज आहे. तो संवर्ग वेगळा करून घ्या 12%चा. हे 12, हे 8, हे 19, 39 होऊन जातील. नाही ओबीसीमध्ये यायची ऑफर दिली वगैरे चुकीचं आहे. महाराष्ट्र न्यूज 7 साठी रोशन बोकडे, नागपूर. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आपला विदर्भ, आपली बातमी.